हॅलो फ्रेंड्स, तर चला पाहूयात आपण राजमाची भाजी. तर राजमाच्या भाजीमध्ये सर्वप्रथम काय करायचं, राजमा रात्रभर भिजत टाकायचे आणि सकाळी ते स्वच्छ प्रकारे धुवून कुकरला लावून घ्यायचे. आणि कुकरला लावताना त्याच्यामध्ये मीठ आणि एक मोठी विलायची असती ती टाकायची आणि कुकरला लावायचे. त्यानंतर इथे घ्यायचं आहे अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि टोमॅटोची प्युरी करून. आता पातेल्यामध्ये तेल टाकायचं, 2 चमचे जिरे टाकायचं आणि त्याच्यामध्ये कांदा टाकायचा बारीक चिरलेला. आणि मग हे जे आपण टमाटो, अद्रक, लसूण आणि कोथिंबिरीची जी प्युरी केलेली असते ती याच्यामध्ये टाकायची आणि या सगळ्या वाटणाला तेलामध्ये व्यवस्थित शिजू द्यायचं. आणि वरून खाली लागू नये म्हणून मीठ टाकायचं असतं. मीठ टाकल्यानंतर खाली कुठलाही पदार्थ, कांदा वगैरे खाली लागत नाही. आणि अशा प्रकारे त्याला मग होऊन द्यायचं, असं छान प्रकारे शिजू द्यायचं. मस्तपैकी त्याला असं पातेल्यामध्ये शिजवायचं छान प्रकारे त्याला. तोपर्यंत इकडं राजमा उकडलेला असतो तो घ्यायचा मिक्सरमध्ये, त्याचे 4-5 राजमा घ्यायचे. थोडं पाणी घ्यायचं आणि मिक्सरमध्ये त्याची बारीक करायचं आणि ते राजमामध्ये टाकायचं ते सगळं. हे असं वाटून घेऊन, का तर मग राजमा घट्ट होतो आणि राजमाला छान चव पण येते. आणि मोठी विलायची याच्यामध्ये आपण बॉईल करताना जी टाकलेली असते ती आता काढून घ्यायची. मग त्याचा फार उग्र वास येत नाही. आता याच्यामध्ये 2 लवंग आणि 2 मिरी मी टाकल्या होत्या. तुम्हाला लागल्यास तुम्ही टाकला, नसेल लागलं तर नका टाकू. आता राजमाची भाजी, माझी एक काश्मीरी फ्रेंड आहे, त्यांच्या आंटींनी मला ते शिकवली होती की मोठी विलायची चव देते राजमामध्ये. नेहमी मोठी विलायची टाकली की जम्मू काश्मीरसारखा राजमा आपला होतो टेस्टला. त्यानंतर एक तमालपत्र टाकायचं फोडणीला. आणि बॉईल करतानाच एक तमालपत्रही तुम्ही टाकू शकता. एक तमालपत्र, 2 लवंग आणि मोठी विलायची टाकायची. आणि काय करायचं, जे आपण पातेल्यामध्ये जे आपण ग्रेव्ही बनवली होती ना अद्रक, लसूण, टोमॅटोची, कांद्याची, ती कुकरमध्ये टाकायची आणि कुकरमध्ये एकसारखी हलवून घ्यायची आणि मग कुकरला 1-2 शिट्ट्या परत द्यायच्या, जेणेकरून अजून गाळ शिजतो राजमा. आणि मग पातेल्यामध्ये काढून घ्यायचा. वरून ताजी ताजी फ्रेश अशी कोथिंबीर टाकून सर्व करायचा. राजमा राईस तयार आहे आपला, राजमा आणि भात. आमच्या अन्वीला अशा प्रकारचा माझ्या हातचा राजमा खूप आवडतो. अन्वी आमची राजम्याची फॅन आहे आणि मी अशाच प्रकारे करते. आणि मीठही तुम्ही योग्य प्रमाणात टाका आणि करून पहा. असा राजमा कसा लागेल तो पहा. धन्यवाद.